त्यानंतरची बातमी औरंगाबादची आहे। औरंगाबादमध्ये आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलाचं शाही लग्न आहे। ते लग्न आहे की हा शाही समारंभ आहे हेच कळत नाहीये। बघा, ही आपण दृश्य बघतोय, ही आज दुपारची दृश्य आहेत। या शाही लग्नासाठी केंद्र आणि राज्यातील जवळपास 25 मंत्री उपस्थित राहणार आहेत। मुख्यमंत्र्यांसह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे सुद्धा या लग्न सोहळ्याला उपस्थिती लावतील। या शाही लग्नासाठी बीड बायपास रोडवरील जबिंदा लॉन्स या मैदानावर हा भव्य मंडप आणि ही सजावट केली गेली आहे। संध्याकाळी 7 वाजता लग्नाचा मुहूर्त आहे, त्यामुळे 6 नंतर आता बीड बायपास आणि प्रतापनगर उड्डाण पुलावरील वाहतूक सामान्यांसाठी बंद केली जाईल, कारण खास या लग्नासाठी काही विमानं सुद्धा आता तिकडे उतरणार आहेत। एकीकडे 117 शेतकऱ्यांनी गेल्या 2 महिन्यात आत्महत्या केलेल्या असताना दुसरीकडे सत्ताधारी नेते मुलाच्या लग्नासाठी कोट्यावधींचा खर्च करतायत। हेच महाराष्ट्राचं वास्तव आहे। बघा, या लग्नासाठी प्रशासनाकडनं काय विशेष व्यवस्था केली गेली आहे त्यावर सुद्धा एक नजर टाकूया। औरंगाबादमधली सगळी मुख्य हॉटेल बुक झाली आहेत। सुमारे 1.5 लाख लग्नपत्रिकांचं वाटप झालं आहे। 40,000 पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्था आहे। राजस्थानी पद्धतीच्या महालाची प्रतिकृती बनवली गेली आहे। औरंगाबाद बीड बायपास हा 4 तासांसाठी बंद राहील। 4 ठिकाणी भव्य पार्किंग व्यवस्था आहे आणि औरंगाबाद शहर पोलिसांच्या सुट्ट्या सुद्धा आज रद्द झाल्या। भाजप खासदार आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा मुलगा आणि आमदार संतोष दानवे यांच्या लग्नाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्र एक शाही विवाह सोहळा अनुभवतोय। औरंगाबादमधल्या जबिंदा लॉन्स इथं या शाही विवाह सोहळ्याची गेल्या 8 दिवसांपासून तयारी सुरू होती। जवळजवळ बघितलं तर आज शहरामध्ये 8 विमानं दाखल होत आहेत अशी माहिती मिळते। यापैकी 5 विमानं मुंबईहून तर 3 विमानं जी आहेत ही दिल्लीहून दाखल होणार आहेत। ही सर्व विमानं VIP असतील। याचप्रमाणे औरंगाबादमधले अनेक रस्ते आहेत, मग बीड बायपास प्रतापनगर उड्डाण पूल असो, या रस्त्यांवरची वाहतूकही आहे ही वळवण्यात आलेली आहे। अगदी बीड बायपासवरची वाहतूक तर काही काळासाठी थांबवण्यातही आलेली आहे। अनेक मंत्री या विवाह सोहळ्यासाठी उपस्थिती दर्शवतात। मुख्यमंत्री आहेत, त्यानंतर अनेक राज्यमंत्री असोत आपल्या शासकीय लवाजम्यासह औरंगाबादमध्ये दाखल झालेले आहेत, कारण अनेक मंत्र्यांचे आज शासकीय कार्यक्रमही औरंगाबादमध्ये होते। या निमित्ताने त्यांनी या लग्न सोहळ्यालाही उपस्थिती लावलेली आहे। एकूणच जर बघितलं तर सरकटे यांची कन्या रेणू सरकटे हिच्याशी संतोष दानवे यांचा विवाह आज पार पडतोय आणि याच निमित्तानं संपूर्ण औरंगाबादकरांचं लक्ष या विवाह सोहळ्याकडे लागलेलं आहे। एकीकडे गेल्या 2 महिन्यामध्ये 117 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या असताना दुसरीकडे अशा प्रकारचा राजेशाही विवाह पाहून मराठवाड्यातील शेतकरी मात्र बुचकळ्यात पडलेले आहेत। औरंगाबादहून अमेय पाठक, महाराष्ट्र वन। रावसाहेब दानवेंच्या मुलाच्या लग्नाची ही जोरदार चर्चा आहे, पण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या लग्नाला जाणार नाही आहेत। कारण त्यांनी वेगळं जरी सांगितलं असलं तरी सुद्धा याला राजकीय किनारे आहे अशी सुद्धा चर्चा रंगते। दानवेंच्या मुलाचं आज संध्याकाळी औरंगाबादमध्ये लग्न आहे। उद्धव ठाकरे मात्र कोल्हापुरात शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मुलाच्या लग्नाला जात आहेत। रावसाहेब दानवेंनी महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीच्या 1 दिवस अगोदर मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना आपल्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण दिलं होतं। युतीसाठी सकारात्मक असल्याचे कुठलेही संकेत देण्याच्या मूडमध्ये शिवसेना सध्या दिसत नाही आहे आणि म्हणूनच उद्धव ठाकरेंनी दानवेंच्या मुलाच्या लग्नाला दांडी मारली का असा प्रश्नसुद्धा आता विचारला जातो। बघा, उद्धव ठाकरे हे आज कोल्हापुरात गेलेले आहेत। आज औरंगाबादमध्ये रावसाहेब दानवेंच्या मुलाचं लग्न रंगते, पण कुठलेही संकेत खरं तर उद्धव ठाकरेंना द्यायचे नाही आहेत हेच यातून सध्या स्पष्ट होत आहे।